राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 15 मे या दिवशीचं चिंतन. जो देव आहे तीच देवी आहे. प्राण आहे म्हणून शक्ती आहे आणि शक्ती आहे म्हणून प्राण आहे. देवामधला स्त्री पुरुष हा भेद, देवदेवी हा फरक माणसानं केला. आपल्या व्यवहाराप्रमाणे देवी देवता यांचे व्यवहार ठरवले गेले. त्याच्यातलाच हा एक. वास्तविक पाहता देवत्व हे एकच आहे. जसं मनुष्यत्व हे सगळ्या मानवामध्ये एकच आहे तसं अशरीरी शक्तीला शरीरात आणताना हे भेद झाले असावेत. परमपूज्य दादा म्हणायचे त्याप्रमाणे राम तोच रामाई, विठ्ठल तोच विठाई. संतांनी सुद्धा विठाबाई असंच विठ्ठलाला पाचारलं आहे. याचं कारण म्हणजे करुणा, दया, क्षमा वगैरे गुण देवाच्या ठिकाणी पूर्णत्वाला पोहोचलेले असतात. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः असं सप्तशतीत म्हटलेलं आहे. मातृभाव हा पुरुषांच्या ठिकाणीही असतोच. संतांच्या ठिकाणी तो पूर्ण विकसित झालेला असल्यानं त्यांना माऊली म्हटलं जातं. सद्गुरू माऊली असं म्हणण्यात जो भाव आहे तो खरा शिष्यच जाणे. शरीरात 2 तत्व कार्यरत असतात, प्राण आणि शक्ती. नवीन विज्ञानाला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की तयार झालेल्या रचनेला म्हणजे शरीराला शक्ती कुठून येते. रचना एक वेळ करता येईल पण शक्ती संचार कसा होतो हे अजून तरी विज्ञानाला न उलगडलेलं कोडं आहे. प्राणाच्या हालचालीवर शरीरामध्ये श्वसन आणि तदनुषंगानं इतर व्यवहार चालतात. आता या प्राणाच्या हालचालीला शक्ती लागतेच, त्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि या शक्तीच्या कार्यासाठी प्राणाची जरुरी आहे. प्राण आणि शक्ती परस्परावलंबी आणि परस्पर पूरक आहेत. एकमेकांशिवाय कार्य करू शकत नाहीत. जसं चैतन्य आणि जड. व्यवहारापुरतं जड हे नाव, अन्यथा सर्व चैतन्यच आहे. हे जसं एकमेकांशिवाय कार्य करू शकत नाहीत तसंच हे आहे. म्हणून प्राणशक्ती असंच संबोधलं जातं. या सर्व गोष्टी अनुभवण्याच्या आहेत. निव्वळ विचार करून किंवा काथ्याकूट करत बसून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी त्या शक्तीचं नामाद्वारे अनुसंधान आणि प्राप्त होणारी गुरुकृपा यावर अनुभव अवलंबून आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.